कधी कधी 10-10 वर्ष रिलेशनशिपमध्ये असून सुद्धा एकमेकांमधला एक साधा टॉपिकही कधीच सॉर्ट नाही होत. वरवर जर पाहिलं तर भांडणाची कारणं खूप किरकोळ वाटतात. तिने हेअरकट केला म्हणून भांडणं, त्यानं हेअर कलर केला म्हणून कुठेतरी वाद, कुठे न सांगता गेले म्हणून राग, किंवा तिसरं कोणी मध्ये आलं किंवा तिसऱ्या कोणाशी बोललं म्हणून होणारी चिडचिड. या छोट्या गोष्टींमागे खरी कारणं असतात. ती म्हणजे टोकाची इनसिक्युरिटी, ओव्हर थिंकिंग आणि न संपणारे गैरसमज. म्हणजे मूळ विषय कधी सुटतच नाही, कारण तुमचं डिस्कशन कधी पूर्णच होत नाही. जुन्या गोष्टींवर पडदा टाकण्याऐवजी प्रत्येक नवीन वादामध्ये तोच जुना कचरा पुन्हा बाहेर काढला जातो आणि शेवटी लग्नाचा जेव्हा विषय येतो तेव्हा इतक्या वर्षांचं नातं असूनही गोष्टी वर्कआउट नाही होत, तुटतं. कारण की मनं अगोदरच थकलेली असतात. लोक म्हणतात की इतकं जुनं नातं एका रात्रीमध्ये कसं काय संपलं, पण त्याला कारण आहे मागच्या बऱ्याच वर्षांपासून अर्धवट राहिलेल्या चर्चा आणि घुसमटींमुळे आतून संपलेलं सगळं काही. जर बरेच प्रयत्न करूनही शांत संवादाने एखादा विषय संपत नसेल तर तिथं 10 वर्ष देऊनही फक्त मानसिक त्रास उरतो. संवाद असा करा जो विषय संपवेल, नातं नाही. तुमच्याही पाहण्यामध्ये असं एखादं नातं आहे का जे अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळे ताणलं गेलंय? हा व्हिडिओ त्यांना जरूर